शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळालेली आहे। कोल्हापुरात शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी भूसंपादन थांबवलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी सुद्धा बैठकीत मान्यता मिळालेली आहे। राज्यातल्या 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबाजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। शक्तीपीठच्या शासनाने परत निर्णय घेण्यात आलेला आहे असं समजलं आणि ती शक्तीपीठचा मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही मागच्या वेळेला शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिलेला कधीच हाताला लागणार नाही, तर त्या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होईल। ते काय काम करू नये। शासनाला मी विनंती करतो की ह्या जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचा कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।